पुढल्या बातमीकडे चाकणमधील उद्योजकांसोबत उद्योगमंत्री उदय सामंतांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। उद्योजकांच्या अडचणींवरती 16 ऑगस्टला बैठक होणार आहे। पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं त्या ठिकाणचे उद्योजक त्रस्त आहेत। कंपन्यांचा इतर ठिकाणी स्थलांतरणाचा देखील इशारा कंपन्यांनी दिलेला होता। चाकणमधील काही कंपन्या पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रोजगारावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधल्या औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली। उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्षात जाणून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणी संबंधित विभागाच्या समन्वयातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं उदय सामंतांनी यावेळेला म्हटलं। एमआयडीसीच्या एरियामध्ये आपले एकूण जे 27 किलोमीटरचे रस्ते आहेत त्याला आपण शेकडो कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। ती कामं देखील चालू आहे। त्यातलं 11 किलोमीटरचं कॉन्क्रिटिंगचं काम झालंय, 14 किलोमीटर शिल्लक आहे आणि बाकी पण जर काय असेल ना त्याला पण मी पैसे मंजूर करतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही। पण काय होतंय की थोडं चुकीचं मेसेज जातो की इंडस्ट्री आता आपल्याकडनं निघून चालली, इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये म्हणजे चाकणमध्ये राहत नाही आणि काही लोकांच्या हातात हे कोलीत मिळाल्यानंतर ते वाटेल त्या पद्धतीनं डिपार्टमेंटवर टीका करतात, शासनावर टीका करतात। तर मी 16 तारखेला 4 वाजेपर्यंत पोहोचतो आपल्याकडे, आणि मी ह्याच्यात येतो, आपण पाहणी पण करू जरा, मी स्वतः पाहणी करतो आणि आपण काही डिसिजन पण घेऊ। मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो 4 वाजता। येस सर, आणि मी तुम्हाला स्पेशल क्लिप पाठवतो। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, ह्याच्यामध्ये मी म्हणजे माझं स्पीच जर का तुम्ही ऐकलं ना तर याच्यामध्ये मी सांगितलेलं की काल जो मुख्यमंत्र्यांनी डिसिजन घेतला, जे उद्योग मंत्र्यांनी स्वतःहून सांगितलं की मी उद्योजकांशी बोलणार आहे, हे जेव्हा बोललेलं आहे तेव्हा ऍज अ इंडस्ट्री आम्ही त्यांना सपोर्ट करणे आमचं काम आहे। नाही, मी येतो स्वतः 16 तारखेला येतो। मला जरा तास 2 तास वेळ द्या तुम्ही सगळ्यांनी। सर तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही येतो। अरे येतो।